नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी। त्यासाठी मी एक दुधी भोपळा आणलेला आहे मार्केटमधून। तर मग त्याची वरची साल आपल्याला पूर्ण काढून घ्यायची अशा पद्धतीने। हे बघा, अशा पद्धतीने मी वरची साल पूर्ण काढून घेतली। आता ह्या साइडने कट करून घ्यायचा आपल्याला आणि इकडच्या साइडने पण थोडा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मग आता 3 भाग करायचे। 3 भाग केल्याच्या नंतर असा मधोमध कट करायचा। असे कट लावून घ्यायचे त्याला। परत असा मध्ये एक कट करायचा आणि मध्ये कट केल्याच्या नंतर याचा थोडासा पांढरा भाग आहे आपल्याला काढून घ्यायचा आहे असा। हे बघा, असा पांढरा भाग काढून घ्यायचा आहे सगळ्या पूर्ण भोपळ्याचा। अशा पद्धतीने पूर्ण या अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे सगळा। हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे भोपळ्यांच्या कापावरची जी व्हाईट कलरची परत होती ती काढून घेतलेली आहे। बॅक साईडला जी साल होती ती पण काढून घेतलेली आहे। आता बारीक तुकडे करून घ्यायचे। तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही त्याचे तुकडे करून घेऊ शकता। हे बघा, अशा पद्धतीने मी कापा करून घेतलेले आहे। आता स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला। चला आता कढई खालचा गॅस चालू करून घेऊया आणि कढई तापल्यानंतर भाजी बनवण्यास सुरुवात करायची आहे। कढई तापलेली आहे। 2 चमचे तेल गरम होऊन द्यायचे। तेल तापले, लसूण टाकून घेऊया। लसूण लालसर होऊन द्यायचे छान। लालसर लसूण झालेला आहे तर मग आता मोहरी टाकून घेऊया। अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, गॅस कमी करायचा आहे। हिंग टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर ज्या आपण भोपळ्याच्या कापा करून ठेवल्या होत्या त्या थोड्या टाकणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे आपल्याला। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना-जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, घरगुती काळा मसाला अर्धा चमचा टाकणार आहे। उरलेल्या सगळ्या कापा आता टाकून घ्यायचे आपल्याला। मिक्स करून घेऊया। मसाला छान भोपळ्याला लागेपर्यंत परतवायचे आपल्याला। भोपळा छान तेलामध्ये परतला आहे। आता आपण 1 वाटी मुगाची डाळ भिजवून घेतली होती ती टाकून घेणार आहे। तुम्ही इथे चणा डाळ पण टाकू शकता, पण चणा डाळ तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्हाला रात्रभर चणा डाळ भिजवून घ्यावा लागेल, कारण भोपळा लगेच शिजतो। चणा डाळ शिजायला वेळ लागतो। मुगाची डाळ इथे मी अर्धा तास भिजवून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये। आता मिक्स करून घ्यायची छान। छान आता आपलं जे मुगाची डाळ आहे आणि भोपळा आहे तेलामध्ये परतलेला आहे। आपण आता मीठ घालून घ्यायचं आहे। इथं 1.5 चमचा मीठ, छोटा चमचा आहे माझा। मिक्स करायचे आणि आता थोडंसं गरम पाणी केलेलं आहे मी, पाणी ॲड करून घ्यायचं शिजण्यासाठी। पाणी जरी नाही टाकलं तरी चालेल, पण मला थोडीशी पातळ बनवायची भाजी त्यामुळे मी पाणी टाकून घेणार आहे। एक अर्धा ग्लास साधारणतः मी पाणी यूज केलेलं आहे। आता मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। झाकण काढून घेऊया। बघा, मी आता ही भाजी काढून घेतलेली आहे।
वाटीमध्ये छान मस्त बनवून तयार आहे. नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. खूप टेस्टी लागते खायला. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका सोप्या रेसिपीमध्ये. बाय.